मयत व्यक्ती जिवंत असल्याचे भासवून बनावट हिब्बानामा प्रतिज्ञापत्र करणाऱ्या 5 जणांविरुद्ध मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल। मयत व्यक्ती जिवंत असल्याचे भासवून बनावट हिब्बानामा प्रतिज्ञापत्र आणि आधार कार्डाच्या माध्यमातून मालमत्ता स्वतःच्या नावावर करून फसवणूक केल्याप्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी असलम मोहम्मद काझी वय 40 राहणार गुरुवारपेठ काझी गल्ली मिरज यांनी फिर्याद दिली आहे। त्यानुसार त्यांच्या वडिलांचे मोहम्मद बाबालाल काझी यांचे 24 ऑक्टोबर 2010 रोजी निधन झाले असतानाही ते जिवंत असल्याचे भासवण्यात आले। फिर्यादीनुसार आरोपींनी संगनमत करून 19 मार्च 2021 रोजी मयत व्यक्तीने अरिफा अल्लाबक्ष काझी यांच्या नावे तोंडी हिब्बा दान दिल्याचे खोटे दाखवले। त्यानंतर 24 मार्च 2021 रोजी बनावट हिब्बानाम्याचे स्मरणपत्र, प्रतिज्ञापत्र तसेच इतर कागदपत्रे करण्यात आले। यासाठी 100 रुपयांच्या मुद्रांकावर एका अनोळखी व्यक्तीचा फोटो लावून तो फिर्यादीच्या मयत वडिलांचा असल्याचे दाखवण्यात आल्याचा आरोप आहे। तसेच अल्लाबक्ष रहमान काझी यांच्या नावावरील आधार कार्डावरही अनोळखी व्यक्तीचा फोटो, फिर्यादीच्या वडिलांचे नाव वापरून शासकीय ओळखपत्रात फेरफार करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। या बनावट कागदपत्रांच्या आधारे मिरज मालगाव रोड परिसरातील सर्वे क्रमांक 92-3 येथील मालमत्ता आरोपी क्रमांक 1 यांच्या नावे करून फिर्यादीची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला। या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 242/2026 नुसार भादवी कलम 406, 420, 419, 465, 467, 468, 471, 474 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गुन्ह्यात आरिफा अल्लाबक्ष काझी दोघे राहणार नूर बिल्डिंग मालगाव रोड खोतनगर मिरज, इम्रान इलाही रोकडे राहणार चाबुकस्वारवाडा गुरुवारपेठ मिरज, सलीम हैदर अली खतीब राहणार खतीब मोहल्ला वैरण बाजार मिरज तसेच एका अनोळखी व्यक्तीला आरोपी करण्यात आले आहे। अधिक तपास मिरज शहर पोलीस करत आहेत।